तिथे थांब, तिथे थांब. सर्वांचं स्वागत. नाथखिलार जातीचा वारसा महाराष्ट्राच्या परंपरेचा. तर आता यात्रेची तयारी कशा पद्धतीने चाललेली तर आता आपण जाणून घेणार आहे आज. नमस्कार. नमस्ते. माझं नाव किरण जांजुर्णे, राहणार बावधन मातेकरवाडी, पोस्ट बावधन. यात्रेची आता कशा पद्धतीने तयारी झाली आहे? येणारं बगाड आता 10 ते 12 दिवसावर राहिलेलं आहे. तर आता इथनं बरंच तुम्हाला लांब जावं लागतं बगाडा नाही सोनी शहरला. तर इथनं किती वाजता तयारी असती किंवा आता तयारी कशा पद्धतीने झाली त्या संदर्भात सांगा जरा. आता तर तयारी काय चालूच आहे, त्याचं काय आता सराव बिराव चालूच असतो, 12 महिने चालू असतो. आता बगाडासाठी अजून थोडंसं एक्स्ट्रा टायर झोपायचं आहे ती चालूच असते. आणि बगाडाला जायचं म्हणलं तर सकाळी आम्हाला लय लवकर जावं लागतं. 5-5:30 वाजता तर आम्ही इथनं जातो. आणि इथनं आम्हाला नाही म्हटलं तरी 6-7 किलोमीटर सगळं अंतर जायचं खाली. त्यामुळे जेवढं लवकर होईल तेवढंच आम्ही इथनं जातो. साधारण किती वाजता? छेबिन रातभर तर तिकडे छेबिनेला जावं लागतं. हो. तर मग साधारण इथं किती वाजता येतं? नियोजन काय पद्धतीनं असतं? नाही, छेबिना झाला की आम्ही इथं येऊन मग काय आंघोळ करून निघायचं इथून. 5:30च्या आसपास इथनं हलतो आम्ही. सर्वात जास्त मोठा ताव तर आपल्या ह्या बैलांनाच असेल की इतक्या लांब जाऊन तिथं सराव त्या पद्धतीचा तुम्ही देता का नेहमीच? नाही, दरवर्षीच आहे, चालूच आहे. म्हणजे काय आणि ते काय लांब बिंब असं काय आता वाटतच नाही आम्हाला. ते आता काय नाही, ते आता पहिल्या वर्ष आम्हाला ते आमच्या पूर्वीहून पार चालतच आलेलं ना ते, त्यामुळे काय लांब जवळ असं काय वाटत नाही तसं. बरोबर. आता आपल्याकडं यात्रेच झाली, आता आपल्याकडे बैल साधारण किती होऊन गेली? त्यातली 1-2 बैल असे नामांकित सांगा की ज्यांना किरण जांजुर्णे हे नाव म्हणजे प्रख्यात केलं सर्वीकडे. त्याबद्दल तसे आता बैल तर भरपूर झाली आपल्याकडे. आणि बैल बऱ्यापैकी काय सगळी बैल चांगलीच आहेत. त्यातनं पण आता आम्ही ते वेचल्यातनं खोंड आणला होता. पळावच होता पण लय त्यानं मांढऱ्यांच्या तिथं वावरात ज्वारी होती आणि तेव्हा बैल झोपली होती. त्यावेळेस आणला पाहिलं त्याच वर्षी दुर्वीत टाकला होता बैल. निळ्या शिंगाचा काय? हा, निळ्या शेंगाचा बैल कोसा होता बैल. तो पण 1 नंबर होता. परत आम्ही वामन गायकवाडांकडून आणला होता दुसरा कोंड. तो आता सुद्धा इकडं वाघजेवाडीत नाना गायकवाड, नाना यादवांकडे तो सुद्धा बैल बारीक होता पण लय चिकाट बैल होता. आता ही झालं यात्रेची तयारी. स्पेशल ह्या वर्षी काय नियोजन आहे? ह्या वर्षी ह्या वर्षीचं काय नियोजन, आता वाघाचं तर लाकूड आणलंच आहे. आता वाघ तर तयारच होणार आणि काना पण होणार आहे यावर्षी नवीन. खांब तेवढा राहील हा योजना. तयारी बागाडाची पण झालेलीच. आता काय होळी आली, कौल लागेल मग समजेल बगाड. मग अजून बगाडाला रूप येणार. अजून काय काय वाटतं तुम्हाला ह्या वर्षी कोणाकडे बगाड जाईल? नाही, असं काय कोणच नाही सांगू शकत. काय माणसांना जाणवलं जातं की बाबा ह्या वर्षी आमच्याकडे बगाड आहे? नाही, असं काय असं काय असतं? असं काय नाही. असं काय ते आपलं म्हणायचे ती कोण बगाड आहे ती त्याला जाणवल, दुसऱ्या कोणाला नाही जाणवणार. नमस्कार. नमस्कार. शिवराज जांजुर्णे, बावधन. आता यात्रेची तयारी कशा पद्धतीने चालली काय जरा थोडंसं आणि आम्हाला कळलं तर बरं होईल. हजारो वर्षाची परंपरा असणारं बावधनचं बगाड येत्या रंगपंचमीला म्हणजे 19 मार्चला होतंय. 13 तारखेला होळी दिवशी नाथांना कौल लावून गावचा बगाड्या ठरवला जातो. त्यानंतर खऱ्या अर्थानं यात्रेची सुरुवात होते. तसं पाहता नव्याच्या पौर्णिमेपासून यात्रेला सुरुवात झाली. आता यंदाची तयारी कशा पद्धतीने झाली? तयारी जर म्हटलं तर आमच्याकडे हे 2 जातिवंत खिल्लार बैल आहेत. जगभरात प्रसिद्ध अशी ही बावधनची बगाड यात्रा. या यात्रेसाठी एकट्या बावधन गावामध्ये 500हून अधिक खिल्लार बैलांचं संगोपन केलं जातंय. जर तसं बघितलं तर जगात कुठेही एका गावात एवढ्या बैलांची संख्या कुठेही नाही आहे. म्हणजे गावातले सुशिक्षित व्यक्तिमत्व असू द्या किंवा गावातले राजकीय नेतृत्व असू द्यात किंवा गावामध्ये राहणारे बऱ्यापैकी जे लोक आहेत सगळे लोक शेतीची नाळ
जोडलेली आहे. त्यामुळं लोक खिल्लार बैलांचं संगोपन हे करतायत. गावात खिल्लार बैलांची संख्याही जास्त आहे. म्हणजे नामांकित देखणे खिल्लार जर एकत्र बघायचे झाले तर बावधनच्या बगाडात बघायला मिळणार. बरं, आता साधारण बावधन मध्ये बैल खरेदी होत असताना कुठले कुठले बाजार जवळचे आहेत किंवा कशा पद्धतीने बैल लागतात त्याचं थोडंसं आम्हाला सांगा. आता जर विचार केला तर जवळचे बाजार म्हटलं तर आता पहिल्यासारखं बाजारपेठ भरत नाहीये. जवळ म्हटलं तर मोठा बाजार पुशेगावचा भरतोय. पुशेगावच्या बाजारातून बैलांची बावधनमध्ये खरेदी होते. पण आता शेतकरी जवळपास कर्नाटक सारख्या राज्यात जाऊन जिथं मोठे मोठे बैल आहेत अशा ठिकाणाहून बैलांची खरेदी करतायत. कर्नाटक भागात असू द्या, खरसुंडी असू द्या, यासारख्या बाजारावर जाऊन लोक बैलांची खरेदी करतायत आणि चांगल्या पद्धतीचे देखणे बैल गावात आज 500पेक्षा जास्त आहेत. ही आता बैल आपल्याकडे आहेत ती कुठल्या कुठल्या भागात आलेत किंवा आणलेत का आपली घरची आहेत? नाही, हा बैल आपण जवळपास 7 वर्षापूर्वी कर्नाटकमधून आणला. कर्नाटक राज्यातून पांडू सावकारांच्या मार्फत ही खरेदी झाली. हा बैल आपण घेतला त्यावेळी अगदी खराब होता. बैल नंतर आपल्याकडे आल्यानंतर त्याला चांगल्या पद्धतीनं खायला प्यायला मिळाल्यावर चांगली ताकद आली. बैलानं बऱ्यापैकी बगाडातही काम गेले 7 वर्षात चांगलं करतोय आणि त्याचा जो करंट आहे तो बघण्यासारखा आहे. म्हणजे त्यानं आपलं नावसुद्धा केलं. तसंच हा बैल आम्ही खरसुंडीच्या बाजारातून घेतला. हा आदत खोंड घेतला होता आम्ही. आदत खोंड घेतला अशोक शेठ यांच्याकडनं, जे कर्नाटकचे व्यापारी आहेत त्यांच्याकडनं हा खोंड घेतला खरसुंडीतनं. आता जवळपास 3 महिन्यापूर्वी तो बडवलाय. बरं, आता ही बैलाचं झालं. आता आपल्याकडं जी ज्ञानेश्वर महाराजांची असेल किंवा आळंदीला पंढरपूरला पालखी जाते तर त्याचे मानकरी तुमच्या बैल एकदा झालेलं आहे तर ती फोटो पाहिला मी. त्याबद्दल सांगा, ती किती साली काय? 2017 साली आपण खास बगाडासाठी पांडू सावकारांच्याकडनंच एक बैल घेतला होता माणिक नावाचा. ह्याही बैलाचं नाव माणिकच आहे, तोही माणिकच होता. तर तो माणिक बैल आम्ही पांडू सावकारांच्याकडनं घेतला. तो बैल घेतल्यानंतर पुण्याचे लोखंडे आप्पा, चिंबळी गाव त्यांचं, त्या चिंबळीचे लोखंडे आप्पा त्यांनी तो पालखीसाठी आम्हाला बैल मागितला. त्यानंतर आपले वाईचे सभापती बावधनगावचं भूषण मधू आप्पा भोसले यांच्यामार्फत त्या बैल आम्ही लोखंडे आप्पांना दिला. त्या बैलाचं पालखीलाही सिलेक्शन झालं आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा मानकरी होण्याचा आम्हाला मान मिळाला. बरं, आता किती आतापर्यंत बैल आपली पालखीला गेली का एकच गेला? तोच बैल पालखीला गेला आपला, म्हणजे सिलेक्शन त्या बैलात झालं. मात्र हा बैल देखील पालखीच्या सिलेक्शनसाठी 2022 साली गेला होता आणि हा बैल आवाळे म्हणून आहेत पुण्याचे, त्यांनी नेला होता. बरं, आता आपला खुता आता कुठल्या वावरात असतो का, किती वाजता झोपला जातो? साधारण आमचा खुता म्हटलं तर मधू आप्पा भोसले यांचा आणि आमचा एकत्र खुता असतो. तो खुता 12च्या नंतर साधारण 12-1 वाजता आळवाटेच्या आसपास आम्हाला नंबर येतो. बावधन खिल्लारला माहिती दिल्याबद्दल सर्वांचे आभार व धन्यवाद. असंच सहकार्य राहू द्या. आता नाही बैलगाडी बारवी टाकू ना. ठेवू का सर? सोड एक सोड एक काढ का. हो
ओके ओके. किंवा आणणार आहे का पुढे घालू? एक नंबर आले.